मुसळधार पावसामुळे माहूर तालुक्यातील वानोळा गटातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी पुन्हा नव्याने रब्बी हंगामासाठी सज्ज झाले. मात्र वीज समस्येमुळे पिकांना पाणी देणे कठीण बनले होते. काही मोजक्या रोहित्रावर वाढलेल्या भारामुळे पाण्याचा ताण वाढत होता आणि याचा थेट परिणाम शेतीवरील सिंचनावर होत होता. या समस्येची गंभीर दखल घेत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अजय पवार यांनी आमदार भीमराव केराम यांचे लक्ष वेधले. आमदारांनी तातडीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीशी पाठपुरावा करून ग्रामीण भागात एकूण 17 रोहित्र बसविण्याच्या व दुरुस्तीच्या कामास मंजुरी मिळवून दिली. सध्या सर्व ठिकाणी रोहित्र बसवण्याची दुरुस्तीचे कामे पूर्णत्वास जात असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मजूरदार असतो त्याच्यामध्ये प्रत्येकाचं काही ना काही म्हणजे अडी अडचण येतात. या अडी अडचणमध्ये सोडत असताना समस्या येतात. हे प्रतिनिधी असतो आणि याच्यामध्ये सिंहाचा वाटा असा आहे. विद्यमान आमदार भीमरावजी केराम साहेब यांना मी तात्काळ काल परवा आमच्या गावामध्ये हत्या झाली होती, बरोबर आहे. तर हत्या झाल्या असताना त्याच्यामध्ये नाही का आमदार साहेबांचा सगळ्यात मोठा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. महत्वाचं म्हणजे असं विषय आहे की एवढी पोलीस यंत्रणा आणि एवढी मोठी हत्या आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये घडलं नव्हतं, बरोबर आहे. आणि जी यंत्रणा म्हणजे त्या ठिकाणी पोलीस यंत्रणामध्ये कसं डॉग स्क्वॉड झाला आहे, परत नाही का फॉरेन्सिक लॅब झाली, त्याच्यामध्ये नाही का या गोष्टी सगळ्या म्हणजे डॉग स्क्वॉड म्हणजे हे निदान तोपर्यंत सापडत नसते कोणी, हो बरोबर. तर याच्यामधून नाही का आमदार साहेबाचं खूप मोठं योगदान आहे त्या ठिकाणी. आणि परत नाही का आता डिप्या आता जवळपास सर्कलला 15 डिप्या पार पाडल्या आजपर्यंत, पण विनाशुल्क. आज जे काय म्हणतात पैसा लागत नाही, कारण हे पूर्ण शेतकऱ्यासाठी आहे. म्हणजे जे वीज बिल असतं माफ करतात, सगळ्या गोष्टी आपण कसं आहे, कुणी फ्रॉड करणारे असतात, कुणी लुजाट काम करणारे असतात, पण त्याच्या बळी जाऊ नये आपण शेतकरी माणसं, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये तुमच्या आता अडचणीमध्ये हा विषय जर केला आपण तर सगळ्यात मोठा योगदान अमोल पाटलाच आहे आणि बंडू भाऊच आहे आणि हे सगळ्यांचं सहकार्य याच्यामध्ये. महत्वाचं म्हणजे आज डीपी पोहोचली हे महत्वाचं आहे आणि तुमचं आनंद, त्या आनंदामध्ये माझा आनंद हा दडलेला आहे. आणि हेच काम करत असताना म्हणजे कुठलेही असू द्या, डीपीच नाही, बँकेचा असो, आपल्या गावामध्ये आज म्हणजे ऋणानुबंध माझं जुळलेलं आहे आणि पूर्वजन्मीचं माझं तिथे काहीतरी आहे, म्हणून मी आज लगाव तुमच्या या जनतेसोबत बोलून. अजय पवार यांनी प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून रोहित्र व्यवस्थित बसविण्यात यावे यासाठी देखरेख केली. हडसणी येथे 2 रोहित्र तसेच वझरा, हडसणी, तुळशी, हिंगणी, गुडवड आदी ग्रामीण भागात एकूण 17 रोहित्र बसवण्याचे व दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. यामुळे रब्बी पिकांना सिंचनासाठी आवश्यक असलेला वीज पुरवठा सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण असून हडसणी गावातील ग्रामस्थांनी अजय पवार यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।